और 27 दिसंबर के बाद भी अगर दोबारा मतदान अगर कुछ हमें दिखाई दे कि जो दोबारा नहीं है, जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्ट्रोल रोल देगा उसको मार्क ऑफ इलेक्ट्रोल रोल है उससे है ते अपील ऍक्च्युअली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघाला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो नाराजी व्यक्त केली पण यामध्ये ऍक्च्युअली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाइड करण्यासाठी उशीर झाला आणि ते तो अपील डिसाइड त्यांना वोटर सर्च बाबत अनेक शंका कुशंका होत्या त्या सुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला वोटर सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली मताधिकार ऍप त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुपार मतदानाची जी टूल्स डेव्हलप केले आहे ते टूल्स सुद्धा त्यांना यामध्ये नागपूर आणि महानगरपालिकेचं 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की जरी ज्या महानगरपालिकांचं आरक्षण 50%च्या वरती जरी जात असेल तरी त्यांच्या निवडणुका तात्काळ कंडक्ट करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि या सर्व निवडणुका या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतात। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।